नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि महत्वाची गोष्ट, हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 13 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, वन केस वन डेटा उपक्रमाची घोषणा कोणी केली, असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी. याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी वन केस वन डेटा उपक्रमाची घोषणा केलेली आहे आणि हा उपक्रम 11 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे जाहीर झाला. वन केस वन डेटाचा उद्देश आहे न्यायालयीन प्रशासन एकत्र आणि सुसंगत करणं. सुसहाय नावाचा AI आधारित सहाय्य चॅटबोट आता सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, हे देखील लक्षात घ्या, महत्वाचा पॉइंट आहे. मुख्य हेतू न्यायालयीन सेवा लोकांसाठी सहज आणि सोपी करणे असा आहे आणि वन केस वन डेटा हे भारतातील न्याय व्यवस्थेच्या डिजिटायझेशनसाठी मधील एक मोठं पाऊल आहे, असं सांगण्यात येत आहे. पुढील प्रश्न दुसरा, कर्तव्य केम्स ॲप कशासाठी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शालेय उपस्थिती व्यवस्थापन करणे यासाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटक सरकारने कर्तव्य कॅम्प्स ॲप सुरू केलेला आहे. कॅम्पचा फुल फॉर्म आहे की कर्नाटका ॲडव्हान्स अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम असं आहे आणि हे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचं इनिशिएटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. 27 एप्रिल 2026 रोजी या संदर्भातील परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि सरकारी शाळा आणि कॉलेजांमधल्या उपस्थितीची नोंद या ॲपमुळे सोपी झाली आणि या ॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर देखील केलेला आहे. उपस्थितीची खात्री करण्यासाठी फेशियल रेकॉग्निशन ची मदत घेतली जाते आणि 1 मे 2026 पासून जुनी बायोमेट्रिक व्यवस्था बंद आणि आता कॅम्प्स वापरले जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्रामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट कधीपासून लागू करण्यात येणार आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जुलै 2026 पासून. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट जुलै 2026 पासून लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कायद्याची माहिती दिली आणि देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे ज्याने हा कायदा लागू केलाय, हे लक्षात घ्या. आणि या कायद्यामुळे राज्यातील 14 कोटी लोकांच्या मालमत्तांना कायदेशीर संरक्षण मिळेल. पुण्यात भारती विद्यापीठाच्या 65व्या वर्धापन दिनामध्ये या कायद्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला हा कायदा लवकरात लवकर लागू करण्याचे आदेशही दिलेले आहेत आणि लँड टायटलिंग ऍक्ट लागू झाल्यावरती जमीन व्यवहार जास्त सुरक्षित होतात. मालमत्ता नोंदणीमध्ये निश्चितता आणि विश्वासार्हता निर्माण होत असते, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न चौथा, चीनने विकसित केलेले नवीन AI तंत्रज्ञान कोणत्या पदार्थाचे खतामध्ये रूपांतर करते, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सांडपाण्यातील नायट्रेटचे. महत्वाचे पॉइंट्स पहा. चीनने AI वापरून सांडपाणी ते खत तंत्रज्ञान तयार केलंय. ठीक आहे. या तंत्रज्ञानाद्वारे सांडपाण्यातील नायट्रेटचे अमोनियामध्ये रूपांतर केलं जातं आणि अमोनिया खत निर्मितीसाठी महत्वाचा कच्चा माल आहे. नवीन तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेवरती आधारित आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये ड्युअल ॲटम कॅटलिस्ट म्हणजे DAC वापरण्यात आलेला आहे. नायट्रेट
मुख्यतः कृत्रिम अपवाह आणि औद्योगिक सांडपाण्यामध्ये आढळतात. नवीन चिनी तंत्रज्ञान ऊर्जा बचतीस मदत करते आणि संशोधनाचा उल्लेख जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी यामध्ये करण्यात देखील आलेला आहे. पुढील प्रश्न 5वा. CII अॅन्युअल बिझनेस समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. CII अॅन्युअल बिझनेस समिट 2026 दिल्लीत झालेला आहे. CII म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री असा त्याचा फुल फॉर्म आहे. अगदी 12 राज्य गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात आणि महाराष्ट्राने उद्योगांसाठी आणि गुंतवणुकीसाठी एक स्थिर प्रशासन मॉडेल तयार केलेला आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचं ध्येय ठेवत असताना 2047 पर्यंत राज्याला जागतिक स्तरावरती मोठं प्रादेशिक अर्थव्यवस्था बनायचं आहे असं आपलं ध्येय आहे आणि महाराष्ट्राचं. आणि या परिषदेमध्ये धोरणकर्ते, उद्योग जगातले मोठे नेते आणि व्यावसायिक उपस्थित होते. महाराष्ट्र इन्क्रिमेंटल ग्रोथ नाही तर ट्रान्सफॉर्मेशनल ग्रोथकडे लक्ष देत आहे असं फडणवीस यांनी या दरम्यान स्पष्ट केलं. पुढील प्रश्न 6वा. गाबी ह्या AI आधारित रोबोटला अधिकृत बौद्ध दीक्षा कोणत्या देशात देण्यात आलेली आहे? रोबोटचं नाव लक्षात घ्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण कोरिया. याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. दक्षिण कोरियातील सिओलच्या जोग्ये मंदिरात AI आधारित ह्युमनॉइड रोबोट गाबीला बौद्ध भिक्षू म्हणून अधिकृत दीक्षा दिली गेलेली आहे. आणि गाबी हा 130 सेंटीमीटर उंच असलेला ह्युमनॉइड रोबोट आहे. हा रोबोट चीनच्या युनिट्री रोबोटिक्स कंपनीच्या G1 प्लॅटफॉर्मवरती तयार करण्यात आलेला आहे. आणि गाबी हे नाव संस्कृत मधील सिद्धार्थ या शब्दाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. आणि कोरियन भाषेमध्ये गाबी याचा अर्थ दया असा होतो. आणि या अनोख्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा एकत्र संगम घडवणे असा आहे. पुढील प्रश्न 7वा. भारतीय तटरक्षक दलाने ACV गर्डर लेईंग समारंभ कुठे आयोजित केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोवा इथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय तटरक्षक दलाने 4थ्या, 5व्या, 6व्या ACV साठी गर्डर लेईंग समारंभ गोव्यातील राजाईन यार्ड येथे आयोजित केला होता. आणि ACV म्हणजे एअर कुशन व्हेकल असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ACV पाण्यावरती, चिखलावरती आणि दलदलीच्या भागामध्ये सहज चालू शकतो अशी त्याची क्वालिटी आहे. आणि या वाहनामध्ये एअर कुशन टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यामुळे होवरक्राफ्टला पारंपरिक जहाजासारखा पाण्याशी थेट संपर्क लागत नाही. पहिल्या स्वदेशी ACV चे बांधकाम 30 जुलै 2024 रोजी सुरू झाले. आणि पहिला ACV लवकरच तटरक्षक दलाला सुपूर्द होणार आहे. पुढील प्रश्न 8वा. I4C ने कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, RBI इनोव्हेशन हब यांच्यासोबत. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजे I4C
आणि आरबीआय इनोव्हेशन हब यांनी सामंजस्य करार केला आहे. मुख्य उद्देश म्हणजे सायबर आर्थिक फसवणूक रोखणं असा आहे. आणि I4C म्हणजे इंडिया सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर असा त्याचा अर्थ आहे. आणि आरबीआय इनोव्हेशन हब हे रिझर्व्ह बँकेचे नाविन्यपूर्ण केंद्र आहे. या करारामुळे फसवणूक ओळखण्यासाठी माहिती शेअरिंगला बळ मिळेल आणि डिजिटल पेमेंट इकोसिस्टम सुरक्षित ठेवणं हा या उपक्रमाचा मुख्य भाग असणार आहे. पुढील प्रश्न 9वा. नॅशनल नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्ड्स 2026 कोणाकडून प्रदान करण्यात आलेले आहेत नुकतेच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. महत्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्ड 2026 प्रदान केले. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला आणि यावेळी जवळजवळ 15 नर्सिंग व्यावसायिकांना सन्मानित करण्यात आलेला आहे यामध्ये. आणि केंद्र शासन, राज्य शासन किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या नर्सिंग कर्मचाऱ्यांनाही हा पुरस्कार दिला जातो. प्रत्येक विजेत्याला सर्टिफिकेट ऑफ मेरिट 1 लाख रुपयांचा रोख पुरस्कार आणि पदक दिलं जातं असा हा अवॉर्ड आहे. आणि नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्डची स्थापना 1973 मध्ये झाली होती आणि हा पुरस्कार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला आहे. आणि फ्लॉरेन्स नायटिंगेल या व्यक्तीला आधुनिक नर्सिंगचे जनक मानले जाते. पुढील प्रश्न 10वा. ओमानसाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रशांत पिसे यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. प्रशांत पिसे यांनी ओमानमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून निवड त्यांची झालेली आहे. ते 1995 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे IFS अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सध्या इमिग्रेशन पॉलिसी अँड वेलफेअर विभागाची जबाबदारी आहे. आणि प्रशांत पिसे यांची पहिली विदेशी पोस्टिंग कैरोमध्ये झाली होती 1997 ते 2000 या काळामध्ये. ते कैरो इजिप्तच्या राजधानीत पोस्टिंगवरती होते. आणि फेब्रुवारी 2026 मध्ये दुबई येथे झालेल्या अबुधाबी डायलॉग मध्ये त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व देखील केलं होतं. आणि ओमानची राजधानी मस्कत आहे हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. भारत किती वर्षांनंतर एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे असा प्रश्न? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तब्बल 44 वर्षांनंतर. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत 44 वर्षांनंतर एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करत आहे. 2026 मध्ये ही स्पर्धा गुजरातमधल्या गांधीनगर शहरामध्ये होणार आहे. 17 मे 2026 पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. 28 देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी आहेत. आणि ही स्पर्धा आशियातील वेटलिफ्टिंगसाठी खूप महत्वाची मानली जात आहे. आणि भारत, चीन, श्रीलंका यांनी 16 खेळाडूंचे संघ स्पर्धेसाठी पाठवलेले आहेत. पुढील प्रश्न 12वा. केंद्र सरकारने बांधकाम कल्याण उपकर किती टक्के निश्चित केलेला आहे असा प्रश्न? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1% किंवा 1%. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने 1% कन्स्ट्रक्शन वेलफेअर सेज लागू केलेला आहे. हा उपकर कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020च्या अंतर्गत लागू करण्यात आलाय. आणि बांधकामाच्या एकूण खर्चावरती 1% दराने हा उपकर आकारला जाईल. 26 सप्टेंबर 1996ची जुनी अधिसूचना आता बदललेली आहे. आणि हा उपकर व्यावसायिक इमारतींसाठी लागू होतो. 50 लाखांपेक्षा कमी किमतींच्या घरांना या सेजमधून सूट मिळते. ठीक आहे. आणि ही सूट 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेली आहे. केंद्र सरकार लेबर सेजला औपचारिक सामाजिक सुरक्षा प्रणालीशी जोडण्यासाठी सध्या विचार देखील करत आहे. ठीक आहे. तर आजचे आपले
13 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.